नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। माझं नाव योगेश सुधाकर दाभाडे, चिकडाणा MIDC प्लॉट क्रमांक E47। या प्लॉटवरती अवैध धंदे चालते। 2021 पासून मी याचा पाठपुरावा करत आहे। 2021 पासून मी प्रादेशिक कार्यालय आणि कार्यकारी अभियंता साहेब यांना पाठपुरावा करून सुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आहे। इथं बेकायदेशीर रेव पार्टी, त्यानंतर अवैध धंदे चालते या प्लॉटवरती, दारू विक्री, आणि मी या संदर्भात या संदर्भामध्ये तुम्ही पाठपुरावा काय केला? पाठपुरावा यामध्ये मी सतत आपले याच्यामागं यांनी जे याच्यावरती बेकायदेशीर काम चालते, जसं राजदांडिया चालत होते, त्याच्यानंतर अजून इथं दारू पिणं, त्याच्यानंतर अजून हुक्का, अजून यावरती गांजा वगैरे, तर याच्या संदर्भात मी या कार्यालयाला वारंवार पाठपुरावा केला आहे। आणि यांनी मला प्रत्युत्तरमध्ये यांनी हे दिलं आहे की बेकायदेशीर आहे, यांनी मला पुराव्यासहित दिलेलं आहे। आणि मी याच्यावरती पंचनामासुद्धा यांनी स्वतः जाऊन केलेला आहे। MIDC त्याचा स्पॉट नेमका सांगता कुठं? चिकडाणा MIDCमध्ये कलाग्राम आहे। कलाग्रामच्या जो रोड आहे त्या रोडला पहिल्या टर्नवरती E47 आहे। आणि असे भरपूर प्लॉट आहे त्याची इथं अवैध धंदे चालते आणि यांचे संगनमताने चालते। कारण की याच्यामुळं म्हणतो मी संगनमताने 2021 पासून मी याच्या पाठपुरावा करत असून कुठलीही कारवाई होत नाही, फक्त जाऊन एक नोटीस चिटकण्याचं काम हे अधिकारी करते। यामध्ये प्रादेशिक अधिकारी माननीय गिराईक साहेबांनी कुठलीही कारवाई केली नाही। मी आज 3 दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहे, पण यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही। तुम्ही या अगोदर जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा तुम्हाला कार्यालयाकडून काय माहिती देण्यात आली? याच्या अगोदर आम्ही उपोषणाला बसलो आहे, धरणे आंदोलन केलं आहे। धरणे आंदोलन केल्यानंतर यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू लवकरात लवकर। अच्छा, तुम्ही हे कामं चालतात तर तुम्ही पोलिसांना तक्रार केली का? MIDCने स्वतः एक पत्र दिलेलं आहे PI ला, त्यानंतर एक्साईजला पण पत्र दिलेलं आहे यांच्यावर कारवाई करावं म्हणून। MIDC म्हणजे या महामंडळातर्फे देण्यात आले, महामंडळातर्फे या लोकांवर कारवाई करावं। तर त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली? काहीच अजून पत्र नाही मला त्या संदर्भात। प्लॉट कोणाच्या मालकीचा? प्लॉट MIDCच्या मालकी। ओपन स्पेस आहे का? नाही, ओपन स्पेस नाही, MIDCचा प्लॉट आहे। लीजवरती घेऊन यांनी हा प्लॉट फूड प्रोडक्टसाठी घेतला होता आणि याच्यावरती ते प्रोडक्शन न करता बेकायदेशीर कामं करण्यात येते। MIDCचा उद्योजक होण्यासाठी MIDC आहे आणि MIDCचा रोजगार निर्मिती होण्यासाठी यांचे उद्देश आहे, पण यावरती बेकायदेशीर धंदे करून हे महामंडळाच्या नियमाला डावलत आहे। तिथे कोणाची मालकी, कोण असं चालवते धंदा, असं काय सांगतो? व्यंकटेश काकडे। त्याचं काही कारवाई वगैरे कुठलीच कारवाई नाही। आणि आता पण जे मी बसलेले उपोषणाला मला एक पत्र दिलेलं आहे, ते 10 तारखेचं पत्र आहे की 10 तारखेला आम्ही त्याच्यावर कारवाई करू, म्हणजे 31 तारखेला तिथं पूर्णपणे गांजा हुक्का सर्व करून ते झाल्यानंतर मग त्यांच्यावर 10 तारखेला त्यांनी त्याला एक मुभा दिली आहे, असं समजतो मी। तुम्ही यापुढे जसं पोलीस स्टेशनकडून कारवाई नाही झाली तर पुढे तुम्ही पोलीस अधीक्षक वगैरे यांच्याकडे दाद मागितली काय? नाही, हा प्लॉट महामंडळाचा असल्यामुळं महामंडळाला मी पहिलं प्रायोरिटी दिली, कारण की इथनं प्लॉट अलॉटमेंट आणि इथनं सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळं मी इथनं आज फाटे केलेले। 31 डिसेंबरला काही तिथं अवैध होण्याची शक्यता आहे का? 100% तिथं अवैध नवीन खूप मोठा तिथं ऑलरेडी माल आलेला आहे। तिथं गांजा, त्याच्यानंतर चरस वगैरे आणि हुक्का हे मोठ्या प्रमाणात चालतं तिथं। आणि तिथं शाळेतले जे सुशिक्षित शाळेतले म्हणजे विद्यार्थी मुलं मुली आहे ते वेगळ्या वळणाला लागते त्या ठिकाणी। मी ॲडव्होकेट राहुल सोनवणे। ज्या पद्धतीने आताच आपण बघितलं की माननीय योगेश दाभाडे सामाजिक कार्यकर्ते गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणाला बसलेले आहेत। हा विषय एकीकडे महाराष्ट्र सरकार आणि भारत देश आणि भारताचं सरकार एकीकडे सांगते की या देशामधली तरुण पिढी हा देश तरुणांचा देश आहे, कारण 35% इथे तरुण लोकसंख्या आहे। आणि या तरुणांना जर नशेखोरीच्या मार्गाला जर लावलं की येणाऱ्या काळामध्ये या देशाचं, या महान देशाचं भविष्य अगदी अंधारात होईल। आणि यासाठी MIDC प्रशासन अशा पद्धतीने हे जबाबदार आहे असं मी समजतो। तर त्यामुळं माननीय योगेशजी दाभाडे ज्या पद्धतीने या एका नोबल कॉजसाठी उपोषणाला बसलेले, तर समाजातल्या सर्वच स्तरांवरून त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे। आणि अशा पद्धतीचे प्लॉट तुमच्या बघण्यामध्ये
जर कुठे असतील आणि अशा पद्धतीची नशेखोरी जर वाढत असेल, ज्यामुळं गुन्हेगारी अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी वाढत आहे, तर याचा मूळ जर घालायचा असेल तर नशेखोरी बंद झाली पाहिजे आणि नशेखोरीला प्रोत्साहन देणारे अशा पद्धतीचे जे व्यक्ती आहेत आणि ज्या अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये ते नशेखोरीला प्रोत्साहन देतात, तर त्यांच्यावर आळा घातला पाहिजे आणि MIDCचे जे कोणते अधिकारी असतील, जे काही ऑथराईज पर्सन आहे, तर त्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे, एवढंच मी इशारा देतो.